हो हो. ओम गण गणपती नमो नमः. ओम गण गणपती नमो नमः. ओम गण गणपती नमो नमः. काय ग, काय झालं? काही नाही, अंग जरा दुखतंय आणि डोकं धरलंय कालपासून. का? काल घरात सगळी साफसफाई केली ना. तुला ना कामाच्या घाई गडबडीत सगळं करायचं असतं. सुट्टीच्या दिवशी करायला काय होतं, तेव्हा असतो ना मी घरी. सुट्टीच्या दिवशी पसारा काढलेला तुम्हाला आवडतो ना. काय तू उलट उत्तर देऊ नको. डॉक्टरकडे जा बघू. काही गरज नाहीये. क्रोसिनची गोळी घेतली वाटेल मला बरं. क्रोसिनच्या गोळीनं बरं वाटतं का? का नाही वाटत? कधी कधी वाटतं, पण तात्पुरती बरी असते. तुझा आजार पण अंगावर काढायची सवय माहिती आहे मला. तुम्हाला एवढी काळजी आहे ना, मग आज घरीच थांबा. थांबू आणि काय करू? आधीच 8:50 8:40 लोकल गेली माझी. आता तुझ्यामुळे लेट मार्क लागणार आहे मला. माझ्यामुळे सुट्टीच्या दिवशी पण जाताना तुम्ही ओव्हर टाइम करायला, मग एक दिवस उशीर चालतो. मंगला, तू माझी कामं मला सांगू नको. सकाळ सकाळ बडबडायला लावतो. तू हे पैसे घे आणि डॉक्टरकडे. अहो कशाला? ऐकायचं नाहीये. पण आणि जाताना कौतुकला घेऊन जा, त्याला आधी नंबर काढायला पाहिजे. उगाच काय करते? साईड बघील, असू नको. सावकाश. थोडेसे चिडचिडे, पण आधी नव्हते हे असे. आता कर्ज काढून स्वतःच घर केलंय, पैसे पुरत नाही म्हणून यांची चिडचिड होती. तरी पाहिलंत ना, आठवणीने पैसे देऊन गेले. आई, हा, आम्ही निघतो ना, काका आले. तू आधी एका जागी बस बघू. पेपर लिहिताना शांत डोक्याने लिहायचा. हा हो ग. आणि ओ चिवताई, झालंय का तुमचं? रस्त्याने चालताना काकांचा हात अजिबात सोडायचा नाही. काय आई, अजून किती वेळा सांगशील? अगं काय आई, हा, मामा मला घ्यायला येणार आहे ना? हो, तुमचा मामा येणार आणि तुम्हाला चांगलं 2 महिन्यांसाठी घेऊन जाणार. खरंच? हो य. पण त्याआधी आजचा पेपर लिहून या बघू. हा. अरे थांब. हॅलो, हा बाबा. हा, ते दे. आई, मामाचा फोन आहे. हा, तुम्ही देवाला नमस्कार करा जा. काका, जय. हा बोला ना. नाही होते, मुलं परीक्षेला गेलेत ना, त्या गडबडीत होते. हो जाते मी डॉक्टरकडे आणि जाऊन आले की कळवते तुम्हाला. मग तर झालं. ठेवते आता. एवढी काळजी घेतो हा माणूस. तुम्हाला सांगते, आयुष्यातलं प्रत्येक सुख या माणसाने तोडजोड करून माझ्या पायाशी आणून ठेवलं. मला 2च मुलं हवी होती. पहिला मुलगा झाला, मग मुलगी. त्यानंतर मी थांबायचं ठरवलं, तर या माणसाने ते सुद्धा मान्य केलं. माझ्यासाठी, कुटुंबासाठी इत्यंभूत केलंय या माणसाने. पण मी काय केलं? वहिनी, हा पत्र आले तुमचं. हा, पाणी देता का? तहान लागलीये. हा. साहेब नाहीत का घरात? नाही होते, ऑफिसला गेले. आणि मुलं? मुलांना सुट्ट्या पडल्यात ना, म्हणून गावी गेलेत मामाकडे. अच्छा अच्छा. तुमची झाली का बाकीची पत्र वाटून? अहो नाही ना, अजून आपट्याला जायचंय, मग शिवाजी चौक, त्यानंतर ऑफिसला जा, रिपोर्ट करा आणि मग आमची सुटका. बापरे. इथे करा. हा, बराच पल्ला गाठायचा आहे म्हणजे अजून. वय. चला. वहिनी, हा ते थोडं बोलायचं होतं. हा बोला ना. नुसता भारी. नाही म्हणजे 2 पोरांची आई असाल असं वाटतच नाही. अजून कवड्या. हा आता काय म्हणाला? मी सुंदर दिसते. खरं तर नवऱ्याला सांगून त्याचा बंदोबस्त करणंही सहज शक्य होतं मला. पण मी काय केलं? मी त्याच्या बोलण्याचा आणखी विचार केला. खरंच सुंदर दिसते का मी अजून? आमचं लग्न झालेलं ना, तेव्हा विनायक सुद्धा असंच म्हणायचे.
रेडिओवर गाणी लावून मला घेऊन नाचायचं काय? सुट्टीच्या दिवशी चौपाटीला फिरायला घेऊन जायचं आणि मुलांना म्हणायचे तुम्हाला काय हवं नको ते घ्या. माझ्यासाठी चाफ्याची फुलं आणायचे आणि स्वतःहून माझ्या केसात माळायचे सुद्धा. तेव्हा पगारही पुरायचा म्हणा. पण जस जसा संसार मोठा होत गेला तस तसे हे रमले पोरांमध्ये, संसारामध्ये. यांचं लक्ष नाहीये माझ्याकडे, माझ्या सौंदर्याकडे. आणि हा कोण कुठला पोस्टमन ज्याने नंतर यांना सांगायचा धीरच आला नाही गो. कारण यांना सांगायचं म्हटलं ना तरी उगाच चिडचिड करत बसते आणि वादाला एक नवीन कारण मिळेल. जाऊ दे, पुढे आठवडाभर तो काय आला नाही. म्हटलं बरं द्याट आहे. वहिनी, ओ मदाने वहिनी, हाय का घरात? थोडं बोलायचं होतं. वहिनी ऐकून तरी घ्या माझं. वहिनी, त्या दिवशी तुम्हाला छेडायचा हेतू नव्हता माझा. म्हणजे आता आपल्याला एखादा माणूस आवडला तर त्याचं तोंड भरून कौतुक का नाही करायचं सांगा बरं. मनात का ठेवायचं? मनाचा चोटा व्यवहार मला आवडत नाही. आणि वहिनी, मी जे काय बोललो ते तुमच्यामुळे बोललो, 10 लोकांमुळे नाही. पटतंय ना? हो वहिनी, हा पटतंय. आणि काय ना बाई, हल्ली तुमची पत्र पण नसतात हो. मग माणसानं इकडे ऐकतं तरी कसं? अहो, तुमची रोज आठवण येते. ऐकता ना बाई? हो, बाई मला माहित आहे तुम्हाला पिक्चरची गाणी आवडतात ते. त्या दिवशी कुठला पिक्चर आवडतो म्हटला होता तुम्ही? हम आपके है कौन. हा, काय? हम आपके है कौन? अहो का? तुमच्यासाठी. निवांत आहे का? बाई लई गोड असता तुम्ही. आलं, झोपच उडाली आज. बाई तुम्हाला सांगतो, बाई अहो तुम्हाला सांगतो, स्वप्नात पण येता तुम्ही. लग्नाआधी भेटला असता तर डायरेक्ट पळूनच नेलं असतं तुम्हाला. काय? हा मग, अहो आपण घाबरतच नाही कुणाला. मंगला, चालतंय का? एका मागोमाग एक दिवस जात राहील. त्याचं निर्भीड स्पष्ट बोलणं भावत गेलं मनाला. पोस्टमनच्या प्रत्येक खुशामतींना मन भुलत गेलं. आणि आपण 2 मुलांची आई हो याचा विसर पडला. विनायकचा विसर पडला. दिसणाऱ्या वाटेवर आपण फक्त चालत राहिलो सरळ. वा वा वा, मंगला ग, काय हे? सुगरण आहेस तू, सुगरण. नशीब काढलं ग तुझ्या नवऱ्यानं. आज असं वाटतंय ना की तू तू आपली बायको पाहिजे होती बघ. हरकत नाही. किती ते गोड बोलणं, वाहवत जायला होतंय ना. वारा जसा वाहत जातो तसं स्त्रीचं मन देखील वाहत असतं. वाऱ्याला नसतात कसल्याच मर्यादा. पण स्त्रीचं तसं नसतं ना. तिला आळा घालावाच लागतो. नाहीतर
काही हवं काय नाही ते आपलं लग्न झालंय काय? म्हणजे म्हणजे तुझं लग्न झालंय माझं लग्न झालंय असा काही विचार मनात नाहीये पण तुझ्या गालांना हात लावा असं वाटतं एकदा फक्त एकदाच लाव हे बघा मला असं वाटतंय आपण थांबायला हवं. का का म्हणजे माझा नवरा आहे मुलं बाळ आहेत आणि मी या वयात असे का मला प्रेमाला वय नसतं मंगला आणि एका माणसानं फक्त एकाच माणसावर प्रेम करायचं असं पण काय नाही अगं तू इतकी सुंदर आहेस ना की कुणी तुझ्या प्रेमात पडेल काय झालं उगाच शेजाऱ्या पात्रांमध्ये चर्चा नको तुम्ही निघा आता. हा हो चप्पल का दिलं हा, सांगतो. आता दार का बंद केलं हे बघा घरात आता इथं बोला, काय दुपारच्या केलं कोणी आलं तर बोलते काय वाटायचं आता लाईट का बंद केली? शांत हो ना मंगला शांत हो मी आहे ना तुझ्यासोबत घाबरू नकोस स्पर्शाच्या बाबतीत अगदी टप्प्याटप्प्याने वागला तो. आणि मी आता अशा ठिकाणी येऊन अडकले होते की इथून बाहेर पडणं मला अशक्य झालं होतं. दमाधीराने त्याने मनाची पक्की तयारी करून घेतली हिंमत वाटली काही गळी रे असं वाटेन असंच झालं. दिवसेंदिवस फार खरं पुढे चाललेलं हे उसणं प्रेम आणि संसार यांचा समतोल मी राखत असताना त्या दिवशी तो असाच घरी आला. काही झालंय का अहो काय झाले ते मला सांगा. काय सांगू मंगला सांगू तरी काय बायको तिथे ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये कॅन्सर झालाय काय वय तिच्या दवा पाण्याला पण पैसे राहत माझ्याकडे त्यात पोराचं शिक्षण पगार लांबलाय आता काय करू काय करू तूच सांग. माझ्याकडे 200 आहेत देऊ मी आणतेच. अगं पण तुला लागतील ना ते अहो पण आता तुम्हाला गरज आहे ना. हा गरज तर आहे तशी पण तू नवऱ्याला काय सांगणार त्यांना जे सांगायचंय ते मी सांगेन हे घ्या. अहो तर तुमचा पगार झाला की मला परत करा. परत हा देतो ना ग परत लय उपकार झाले अहो, फक्त काय तुझे. करताय हा त्याचा नवीनच प्रकार सुरू झालेला. सुरुवातीला मी त्याला गरजे खातर दिले पैसे पण नंतर याचा ससेमिराज सुरू झाला. मग माझ्या लक्षात आलं की हा कर्ज बाजारी गृहस्थ आहे. एक खड्डा खणायचा तो बुजवायला दुसरा खणायचा तो बुजवायला तिसरा याचा व्यवहार. शेवटी वैतागून मी त्याला विचारलं कशाला लागतो हो तुम्हाला इतका पैसा. अगं मंगला खर्च असतात ना आपले एकतर तुम्ही आधी ते पैसे देत नाही वरून सारखे सारखे पैसे मागता. कुठून आणणार आहे मी. तुम्ही माझ्या घरात पुन्हा यायचं नाही निघायचं. इथं यायचं की नाही ते मी ठरवणार 4-5 काढ पण काही छापे थकलेत. नाही येत माझ्याकडे. मग हे कानातलं दे. नाही माझ्या नवऱ्याने पैसे मागून केलेत ते माझ्यासाठी मी नाही देणार. बरं तू नको देऊ येऊ दे बघ तुझ्या नवऱ्याला त्याला पण कळू दे त्याची बायको त्याच्या माघारी काय काय धंदे करते ते मग तो दे येऊ दे. प्रेमात तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करता पण आतापर्यंत तुम्ही काय दिलंय हो मला. मंगला तू आता रडू नको ना. आणि अगं जी बाई प्रेमाचा मोबदला मागते ना तिला चारित्र्यवाली नाही म्हणत नाही नाही ती
तिला वेश्या म्हणतात. आणि अगं तू वेश्या ठरावी असं मला मनापासून वाटत नाहीये. देतेस ना पुढे? देवा, अरे काय पाप केलंय मी, ज्याची मला एवढी मोठी शिक्षा देतोयस. इतका नीच आणि हलकट माणूस असेल असं वाटलं नव्हतं रे मला. आणि आता तर मी त्याला पैसे देणारी यंत्र होऊन बसले. सोडव रे मला या सगळ्यातून, सोडव. मग मी एक शक्कल लढवली. तो दुपारच्या आसपास घरी यायचा. मग मी काहीतरी कारण काढून बाजारात जायला लागले. पण असं झालं की बाजारात तरी किती वेळा जाणार आणि काय काय घेणार ना मी. मग मी शेजारी देसाई आणि स्थानप आहेत ना, त्यांच्याकडे गप्पा मारायला जायला लागले. निदान गप्पांमध्ये दुपारचा वेळ निघून जाईल ना. त्या दिवशी मी अशीच घराबाहेर पडले ना. मला दारू पण तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मंगला, तुझ्याशी चांगला वागतोय तर डोक्यात बसते तू. मला टोचते मला. उद्या जर मी तर आलो तू नसते ना तर चांगलाच तोडतो तुझं. मग बघू कशी पळते ते. नाही ना, आपल्या नावाची बोंब सगळीकडे मारली ना. कुठे आहेत? विसरले, मी आलेच. मंगला, मंगला थांब. बघ पाहिलंच ना, आज चक्क मुलांना शाळेतून आणायलाच विसर. तुम्हाला काय वाटतं हे माझ्या काही लक्षातच येत नाहीये का? पण नाहीये तसं. 10 वर्षांचा संसार आहे आमचा. पण हे असं पहिल्यांदाच घडलं. तुम्हाला सांगतो, लग्न झाल्यापासून हिनं मला धमकीच दिली होती की घरातल्या सगळ्या गोष्टी मीच बघ. म्हटलं बरं बाई, तूच बघ. पण आता माझ्याच लक्षात येत की आंघोळीचा साबण नाहीये, डोक्याला लावायचं तेल नाही, आमचे कपडेच सापडत नाही. अहो, 2-2 दिवस कपडे धुत नाही ही बाई. तुमच्यासाठी एक शुल्लक आहे, पण असो. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडलमोती हार.
हल्ली घरात सतत बामचा दर्प येत असतो. त्यात क्रोसिनच्या गोळ्या घेणं वाढलंय बाईंचं. मग माझं कामात मन सांग. पण तुम्हाला सांगतो सुगरण हे होईल बाई. अहो खरंच एकदा हिच्या हातचं खाऊन बघा. पण आजकाल हिच्या जेवणाला चवच नसते. कधी तर जेवण बनवत नाही, पोरांना डबे देत नाही, आणि दिलं तरी काय तर ते चटर फटर देऊन पाठवत. आता त्यावर भागतं का हो मुलांचं? मग आपण विचारायला जावं की मंगला हे असं का केलं, का नाही केलं? तर हिवर हिचं ठरलेलं उत्तर देणार विसरले का? काय विसरले? विसरले काय? बरं हे असं एक दोनदा घडतंय तर ठीक आहे, आपण समजूच शकतो. पण सतत सतत हेच घडत असेल तर येते ना मनात शंका? येतेच ना. मग आपण समजावून सांगावं, प्रेमाने बोलावं. तर हिवर आपलाच अपमान करणार. मग मी बोलणं बंद केलं. बंद म्हणजे कमीच केलं म्हणा. पण नंतर मीच विचार की एकाच छताखाली राहून न बोलून प्रश्न सुटतात का? असो, एकदा कामावरून लवकर घरी आले तर डोईवरून नाही गेली. म्हटलं हे काय संध्याकाळी नाण्याचं हे कुठलं नवीन खूण? मेरे महबूब कयामत अहो काय करताय? आज रुसवा तेरी गलियों नाही, आत्ता नको. मोहब्बत हो चहा ठेवलाय तो घ्या. नाम निकलेगा तेरा ही लब से जान जब इस हल्ली तिच्या जवळ जायची पण भीती वाटायला लागली. मग आपण विचारायला जावं की मंगल अगं काय झालंय, काय बिनसलंय? आपल्यात आधीसारखं बोलणं होत नाही, आपल्यातली भांडणं वाढली आहेत. पण मंगला काही ठोस उत्तर देईच. ओ मदाने खड्या रेला. अहो सानप, या मंगला वहिनी मंगला नाहीये, ती बाजारात गेली मुलांसोबत. काय मग सानप, आज जोड्यान आलात? काही खुशखबर? अहो आता मित्रासोबत के ना विमा कंपनीत कामाक लागलंय. हो शिक्षक, ही योजना खरंच चांगली आहे. हा अहो तसं नाही, चष्मा आणत होतो. घेऊन या. अहो काय करताय? माका वाटलं ते योजनेक नाही म्हणतायत. हा सानप बोला आता. अहो मी काय सांगतोय, आमच्या कंपनीनं एक नवीन योजना काढल्या ना. 10 वर्षाखालील मुलांचो विमो उतरवचो आणि दरमहा फक्त 300 रुपये गुंतवचे. आता तुमची 2 मुला बरोबर, हो, म्हणजे तुमका 600 रुपये. हा अरे हुशारच ते. हो. पुढे लक्ष द्या. मग हे मुला पदवीधर रूप लागली ना की ही विमा कंपनी मुलांच्या पदवी शिक्षणाचा सगळा खर्च उचलतली. अहो काय सांगता? मग हे मुला पदवीधर रूप लागली की ही विमा विनोद खैले करताय. अगं नाही, यात दिला तसा वाचा. आणि भाऊजी, मुलांच्या पदवी शिक्षणाची सोय आत्ताच करून ठेवली तर पुढचा आपलं किती खर्च वाचता? हा नाही तशी चांगलीच आहे योजना, पण 600 रुपये जरा. मदाने तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? नाही अहो सानप, असं काय बोलताय? मग? मी काय म्हणतो, मी हे सगळं एकदा मंगलाच्या कानावर घालतो किंवा तिच्याकडे पैसे ठेवून जातो. म्हणजे तुमचा पक्काचा ना मदाने? अहो, पक्का तसा त्यांचा. तुम्ही फॉर्म द्या. जो फॉर्म जो सबमिट केल्यानंतर ना तुमका पोस्टल मेंबरशिप कार्ड येतला ना, तर जपून ठेवा. हा ठेवतो. पोस्टावरून आटला. भाऊजी हल्ली फारच पत्र येतात तुमका. बढती मिळालीशी दिसता. बढती मदाने छुबे रुस्तम अहो, आमका काय नाही सांगू नाही, नये. बढती वगैरे काही मिळाली नाही. का हो वहिनी, असं का विचारलं? अहो काय नाही, त्या दिवशी मंगला आमच्या घरी बसलेली तर तो पोस्टमन काय तापत्रा बित्रा घेऊन आमच्या घरी इलेलो. आता ह्यांच्या दारात कुलूप म्हणलं आता ह्याचकडे अडकून जाऊच ना. बरोबर. पण नाही, तो मंगला शोधत आपल्या घरी इलो. आता शोध दिलं म्हणजे बढती वगैरे झालीच असतली ना. नाही, बढती वगैरे काही झाली नाही, आणि जरी झाली तरी कळवेल ना. मग कळवा ना. नाही झाली नाही अजून. योजनेचा कळवा ना. भाऊजी, चिवच्या मामांका पण सांगा हा.
अहो मामांनाच कशा तुमच्या सगळ्या नातेवाईकांका सांगा यात सांगण्याचा स्वार्थ नाही हा. चला भाऊजी येते हा. चला येत आहे हा. काय गो पोस्टमन कधी दिलेलो आपल्याकडे? अहो आता त्या दिवसात आठवडं सरलो. आमच्याकडे कोणतं पत्र येणार होतं? मंगला बोलली कशी नाही मला? अच्छा अच्छा, म्हणजे ज्या दिवशी बाळासाहेबांना अटक झालेली म्हणून मुंबई बंद केली आणि मी लवकर घरी आलो तेव्हा पोस्टमनला दाराबाहेर पडताना पाहिजे आणि मागच्या आठवड्यात आजारी होतो तेव्हा दुपारच्या आसपास घरात सतत कोणीतरी डोकावतं असा भास होत होता. का सारखे फोन करताय? काही गरज नाही घ्यायची, ठेवा फोन. काय ग मंगला, फोन कोणाचा होता? आईचा. हॅलो. आई, अहो नाही नाही, कट केला नसेल, झाला असेल तो. हो आम्ही मस्त मजेत. तुम्ही कशा आहात? हा हो कळवतो मी तुला. काळजी घ्या. काय ग आईंचे फोन कट का करतेस तू? जेवायला वाटते या. पोरं येऊ देत. त्यांना यायला उशीर होणार आहे. तुम्ही काय जेव. बरं, पोस्टाने काही आलंय का आपल्याकडे? नाही. मीठ संपलंय वाटतं. कौस्तुभ, साहेब चप्पल तुटली दारातच. इथूनच पत्र वाटत जात होतो. त्यानं पाणी कुठं मागितलं होतं? आमचं काही पत्र मित्र. अहो ते गेले. आई खूप भूक लागली, जेवायला वाढ ना. हा. अहो आता तुम्ही का जेवणावरून उठलात? मंगला, मंगला, मी करतो ते. अगं थोडं बोलायचं होतं. बाबूभाई नावाचा माणूस आहे. वर्षाआधी त्याच्याकडनं 2000 रुपये घेतलेले, ते पण 2% व्याजाने. दर महिन्याला पैसे नाही दिले की व्याज दुप्पट होणार असा व्यवहारच झालेला आमच्यात. पण अगं मंगला, ऐकतेस ना तू? पण वर्षभर त्याला नाही देत आले पैसे. तुला तर माहिती आहे ना, बायको आजारी होती, कॅन्सर, घरपाण्याला खर्च, पोरांचं शिक्षण. पण मंगला काय डायरेक्ट घरी चाल का तो? तू तू एक काम कर, मला फक्त 2000 रुपये दे. नाही येत माझ्याकडे. मग तुझ्या नवऱ्याकडे माग ना. त्यांचा काय संबंध? अगं पण तुझा आहे ना संबंध, तू माग ना त्याच्याकडं. मी नाही मागणार. मंगला असं नको करू ग. यायला फक्त सगळं मागू का माझी. जाम खतरनाक माणूस आहे तो. मी पाया पडतो का मंगला, तुझ्या पाया पडतो. जीव घेईन तो माणूस माझा, जीव घेईन. या माणसाला कोणाचीच भीती नाही असं आपल्याला वाटलेलं. मग असा कोण व्यक्ती आहे ज्याला हा इतका घाबरलाय? माझ्या बायकोला सोडून दिला. बाबा कसं मारताय तिला?
तुमचे पैसे. व्याजाचे 81,920 आणि मुद्दल 2,020 सगळे पैसे परत करतो. मला फक्त वेळ द्या. आई बाबा भाऊबाई, मी तुमचे सगळे पैसे परत करतो भाऊबाई. माझ्या बायका पोरांना सोडा. मी पाया पडतो भाऊबाई, तुमच्या पाया पडतो. हे मंगला, हे काहीतरी कर ना गं. वाचव ना माझ्या बायका पोरांना. ते ना गं पैसे. नाही आहेत माझ्याकडे, सांगितलं ना मी. नाही आहेत का? मग हे मंगळसूत्र दे. किती हलकट आहात हो. लाज नाही वाटत तुम्हाला? सोडा. लाज कुणाची काढतेस का? लाज कुणाची काढतेस? तुला लाज नाही वाटली? नवरा असताना दुसऱ्या पुरुषाबरोबर चाळे करायला? सोडा सोडा, नाही तर मी आरडाओरड करेन ना. सांगतो ना पैसे दे तर मंगळसूत्र दे ना. का कळत नाही तुला? दे. एक दिवस द्या. बघते मी काय होतंय का ते. एकच दिवस. एकच दिवस. पैसे पाहिजेत मला. रात्री नीट झोपच लागली नाही. लक्षात कसं आलं नाही माझ्या. आज आषाढी एकादशीची यांना मुलांना सुट्टी येते, नाहीतर त्याला आज पैसे घ्यायला बोलवलंच नसतं. आपण आता हे घरी येत म्हटल्यावर घाबरण्याचं काही कारण नाही. पण त्याने यांना काही सांगितलं तर? काय ग, तांदूळ संपलेत सांगता येत नाही. मंगला, हा. लक्ष कुठे आहे? ते सानपांच्या पॉलिसीचे पैसे दिलेस का? हा, कधी? आता ते आठवत नाहीये. कायम अशीच उत्तरं द्या. आठवत नाही, माहित नाही, विसरले. जाऊ दे, मीच जातो त्यांच्याकडे. मंगला वहिनी, मंगला वहिनी. साहेब साहेब, आज तुम्ही घरीच आहे? अहो काय नाही, इथूनच पत्र वाटत जात होतो. तहान लागली म्हणून आलो बघा. हा, माझ्या घरी आलाच का? याचा माझा काय संबंध? बरं, मी याला या बसा असं म्हटलं सुद्धा नाही. या डायरेक्ट घरात येऊन खाटेवर बसतो. राग तर खूप आलेला, पण वहिनी हा, पाणी देता का? तहान लागली. हा. साहेब, आषाढी एकादशीची सुट्टीच असते का तुम्हाला? हो साहेब, चांगला आहे, पण आम्हाला नाही. आम्ही केंद्र सरकारचे नोकर. डोळ्याच्या कोपऱ्यानं काही दिसतंय का बघायचा प्रयत्न करत होतो, पण काही स्पष्ट दिसत नव्हतं. वहिनी, हा. आता हे नेमकं काय घडलं ते मला माहित नाही, पण मी जेव्हा पाहिलं तेव्हा मंगलाच्या छातीपासून वीटभर अंतरावरून पोस्टमनचा हात मागे येताना तुला माहित नाही त्यानं काय केलंय ते. माझ्या बायकोला पाणी काय पाजलं?
म्हातारे काय करतोय म्हातारे अहो, काय करताय? थांब थांब उठा. सावकाश. चला. अहो काय झालंय तुम्हाला? केवढं मारलंय तुम्ही त्याला आणि कशासाठी? मदाने हो मदाने अहो खैदा व्हायचं सगळं अहो त्या नालायक पोस्टमनने मंगलाच्या अंगावर हात टाकला नाही अहो असं काहीच नाही झालं. त्याने फक्त पाणी मागितलं माझ्याकडे. मंगला अगं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं अक्का रे युद्धाला काय घडलं मला सगळं भाभी माका नाही माहित तू जरा गप राहशील भगली बेडरी लागली भाडे आया पुढं मंगला तू खूप गोळ्या असस तू का अशा पुरुषांच्या नजरा नाही करतले तरी माका वाटतच होतं असं काहीतरी होतं ना म्हणून मदाने तुम्ही एक काम करा माझ्यासोबत ना पोलीस स्टेशनला चला नाही नाही नको तुम्ही बसा इथे बसा बसा सावकार घ्या पाणी प्या. अहो कशाला उगाच नको त्या फंदात पडताय. तुम्ही केवढं मारलंय त्याला. पोलीस केस झाली तर उगाच आपणच अडकू. जरा तरी विचार करा. सनाबाई क्या हुआ? हो मी घराकडे बसलेलो आहे ना तर काहीतरी मोठ्याने पडल्याचा अहो चला ना सर. तुम्ही आत बसा. नेमकं काय घडलं त्या दिवशी त्याने मंगलाला हात लावला की नाही लावला पण मंगला का खोटं बोलेल ना माझ्याशी. कदाचित आपणच इतके दिवस हा विचार करतोय म्हणून आपल्याला तसं वाटलं असेल. आणि आपण नेहमी ज्या आपुलकीनं घरात बोलावून पाणी पाजतो त्याच आपुलकीनं तो आला असावा ना त्या दिवशी. पण आपण काय केलं? मंगला मध्ये आली नसती तर जीवच घेतला असता आपण त्याचा. मग त्याने आपल्यावर केस केली असती आपण त्यात अडकलो असतो आणि आपली बदनामी झाली असती. म्हणून मग मी पण त्याच्यावर केस केली विनयभंगाची. साला एक संशयाच्या एका निरर्थक किड्यानं एवढं मोठं महाभारत घडवलं. आयुष्यात कोर्टाची पायरी कधीच चढणार नाही अशी शपथ घेऊन जीव मुठीत घेऊन जगणारे आपण आज चक्क कोर्टात खटला खेळून येण्यापर्यंत मजल गेली आपण. आणि खरंच मंगलाचं पोस्टमनवर प्रेम असेल तर मग आपण काय केलं इतकी वर्ष? आपण नव्हतो का प्रेम करत तिच्यावर? आपण फक्त काम करत होतो आणि आता तिला हाकलून दिलं तरी एकटेच पडणार आहोत आपण. आणि एकटं कधीच जगता येत नाही माणसाला. जेव्हा खरं जगायचं असतं तेव्हा आपण काम करत असतो आणि काम करता करता आपल्या आयुष्याचा भाग असलेली माणसं कधी निखळून पडतात ना कळतच नाही हो आपल्याला. चुकलो खरंच चुकलो. साधी मुंगी न मारणारा माणूस हा चक्क जिवंत माणूस मारायला निघालेला. पण चांगली सद्दल घडली त्या पोस्टमनला. एका घाणेरड्या माणसाच्या पायात पाय घालून आपण बरबटलो. ही बोच आता आयुष्यभर छळत राहणार. पण नंतर हे तक्रार करायला जात असताना मनात एक भीती होतीच. यांना तक्रार करण्यापासून अडवलं
तर हे उलट माझ्यावरच संशय घेणार. पोलीस केस झाली, चौकशीत आपण अडकलो आणि त्या पोस्टमनने खरी ग्वाही दिली तर. पण बरं झालं, अब्रू बचावली, संसार टिकला. ही गोष्टही काही कमी नाही. खरंच भोळा आहे माझा नवरा. पोस्टमनने मला स्पर्शच केला नाही याच भ्रमात आहे विचार. यापुढे आता अशा भानगडीत पडायचं नाही. हा तेवढा पाटा वरवंटा कोर्टातून लवकर मिळायला हवा. नवीन घ्यायचा म्हटला तर पुन्हा नवऱ्याच्या खिशाला मुडदंड. तसाच लग्नात लग्नात घरी गेलो. बायकोने विचारलं, अहो काय झालं, हे कसं झालं? म्हणलं मदाने नावाच्या माणसानं हल्ला केला तू माझ्यावर, ही ना कारण. पण तू घाबरू नको, मी केस केली आहे त्याच्यावर. आता या केस मुळे झालं काय तर बायका पोरांचा संशय मिटला आणि खात्यातली नोकरी वाचली. कसं असतं ना माणसाचं लगीन होतं, मुलं बाळ होतात, त्यात एक नाविन्य असतं, त्यात रमतो माणूस. पण नंतर त्याच गोष्टींना कंटाळतो आणि काहीतरी नवीन शोधायला लागतो. मंगलासारखी संसारिक बाई आपल्यासारख्याच्या नादाला लागल्यावर हे तर होणारच होतं. ज्या ते चाळीतले त्या चाळीच्या लोकांच्या साक्षीनं समजा उलट फिरलं. ते पण सावध राहा, तरी या कानाची खबर त्या कानाला जातेच. पण या घटनेची मुख्य साक्षीदार होती ती मंगला. माझ्या नवऱ्याला विनयभंगाचं बघत भाग झाला असं बोलली हो कोर्टात. पण ती पण तिच्या नवऱ्यावानी बोलली असती तर आज जन्म टेकून जेलमध्ये चढलो असतो आपण. तेव्हापासून ठरवलं परत त्या बाईच्या नाव त्या माऊलीच्या नादाला परत नाही लागायचं. म्हणून पोस्टात बदलीचा अर्ज टाकला. आता जिथे जाईल तिथे प्रामाणिकपणाने आपली नोकरी करायची. आपण या सगळ्यात एक गोष्ट जाम भारी झाली. तो बाबूभाई तो आलेला हॉस्पिटलमध्ये. मनाला व्याजाचे 81,000 माफ केले, पण या केस मध्ये माझं नाव घ्यायचं नाही असं म्हणून माझ्या पाया पडत आहोत. माझ्या पाया पडत आहोत माझ्या. आणि आता तरी या केसचा निकाल पण दोघांच्या बाजूला लागलाय. आता समजाय स्वतंत्र. काय अजब खटला होता रे. दोन्ही बाजू एकाच वेळी एकमेकांना गोत्यातही आणू पाहत होत्या आणि वाचवायलाही पाहत होत्या. त्यामुळे न्याय देताना माझ्या हातून घोळ होण्याची शक्यता मला जरा वाटतच होती. या तिघांनीही न्यायालयाशी एक चाल खेळली, म्हणून मग मी पण त्यांच्याशी एक चाल खेळली. दोन एकमेकांविरुद्ध तक्रारी करणाऱ्या बाजूंपैकी एका बाजूला सोडलं जातं तर दुसऱ्या बाजूला शिक्षा दिली जाते. हा न्यायाचा इतिहास आहे. न्याय देणं हा जर न्यायालयाचा खरेपणा मांडला तर तो न देणं हा खोटेपणा ठरेल. मी तो खोटेपणा केला. मी या तिघांनाही न्याय दिला नाही. मी या तिघांना सोडून दिलं आणि सत्य मात्र दडवूनच ठेवलं, जे की आतापर्यंत मलाही माहित नाही. आजकाल न्यायालय हे भित्र्या लोकांनी एकत्र येत असं त्याचा खेळ खेळण्याचं एक सुरक्षित आणि कायदेशीर ठिकाण झालं. म्हणजे आपलं असत्य हे सत्य आहे हे उघडपणे शिक्कामोर्तब करून घेण्यासाठी येतात लोक न्यायालयात. आपलं खोटं चलन खरं म्हणून खपवायचं. न्यायालय हे एक चांगलं माध्यम झाले लोकांसाठी. मॅडम, लवकर खाली या, जेवण लावलंय. मी या तिघांना मूर्ख बनवलंय हे कदाचित या तिघांनाही माहित नाही. पण यांनी मला मूर्ख बनवलंय का हे अजूनही मला कळत नाही. आज इतक्या वर्षांच्या सर्व्हिस मध्ये एक गोष्ट माझ्या मनाशी पक्की झाली, ज्याची ग्वाही मी आज तुमच्या समोर देणार. पण ती ही मनात. आपण आपल्या आजूबाजूच्या भौतिक जगाला कितीही मूर्ख बनवू शकतो, पण स्वतःच्या मनाला कधीच नाही.
देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर सादर करीत होतो राजन खान यांच्या कथेवर आधारित एक